शिशुपाल, पंकज पालचा शिशुपाल. हे जे शिशुपाल ते लहान लेकराचं पालन करणारे शिशु. शिशु म्हणजे लहान मुलगा. त्या वाद ठाळा माझ्या म्हणून शिका लागते. कसं जमवलं महाराजांनी. शिशु म्हणजे लेकरू. क्या बात आहे. मग मी सत्यपाल शिशु सत्यपाल. आता 69 वय आहे पण तरी काही फरक दिसते का. शिशु जाऊ ना नाही अजूनही मस्त फ्री आहो. बोलो देवीदास बाबा की जय. अच्छा बाबू या मायच्या दरबारात हे माऊली आहे. देवीदास बाबा, तुकडोजी बाबा, मुमताजी बाबा, सेवालाल बाबा, रामराव बापू. आपण यायचे लेकरच आहोत. आज 10,000च्या वर लोक आहेत. किती लोक आहेत बापा. पण आवाज मस्त आहे पप्पू भाऊ. 1 मिनिट येतात मला विचारूच द्या. माझे मित्र आहे. वय किती आहे तुमचं. तुमचाच माहिती आहे. तुमच्याच माहिती. अरे हो ना. श्रीराम मंडप डेकोरेटर नाही. यायचं कोणाचं आहे मंडप. तुमचंच आहे. लय जमवलं. संत कृपा झाली इमारत फळाली. भाऊ एकदम नेक मुलगा. पप्पू दादा श्रीराम तुकडोजी महाराजाची प्रार्थना करणारा माणूस आहे. मस्त मजेत आहे भाऊ. आणि किती वर्षाचे झाले तुम्ही. 45. तुम्हाला मालूम आहे का मोहजरीत किती वर्षापासून येतो. मध्ये झाले 48 वर्ष. तुमचं मॅन्युफॅक्चर 45. म्हणजे तुम्ही पैदाही नाही झाले तुम्ही मोजरीत होतो. पण जेव्हापासून तुमचे बाबा माझा लाऊडस्पीकर सांभाळत. आता पप्पू सांभाळते. बरं सुनबाईले तुमचं नाव घ्यायचं. तुझी पप्पूच म्हणते का अजून. एवढा पप्पू पैदा केला तरी आल्या का. तुमची पत्नी आली. अरे बापरे ये बाई. मॅडम या लवकर. मला काय मालूम एवढा नेट खातात का. नाव दे ताईचं. नाव घ्या. बोला. प्रणिता. असंच एवढ्यात असंच नाव घ्या. लेकरू व्हायच्या अगोदर तर किती प्रेम केलं. वा पप्पू दादा आज तर दोघंही आले होते. श्रीराम हे बाबू आला त्यावेळी आला. बालेची माया बाळे बाबा बाल्या बाली बाबाची भोली. बोलो सद्गुरु संत देवीदास बाबा की जय. लग्नानंतर सेकंड चान्स आहे ना. बाबू तू म्हणतात भाऊ निष्काम भावनेनं पैशासाठी मरमर न करणं. साडी दे. गुरुकुंज मोजरीत 48 वर्षापासून साऊंड असते. आणि शेवटी तुमचा साऊंड असते. आणि मी स्टेजवर असतो कीर्तनाले. 48 वर्ष झाले. जमून राहिला आता 69 आहे. डगमगडोले माझी. अर्थात तुम्हाला काही गरज नाही साडीची. कंडिशन खाऊन पिऊन चांगल्या घरातल्या म्हणजे चांगल्या गव्हाणीतले नाही म्हणा घरातल्या. मग या बाईच्या हातानं आपण एखाद्या दुसऱ्या बाईला साडी देऊ ना. बाई तू उभी राह. निळ्या साडीवालीच्या मागचीच बाई. मी तुम्हाला जाणून नाही बोलावलं. तुम्ही ओके कंडिशन मध्ये आहे. तुमची म्हणजे आवक बरी आहे तुमच्या मालक्या. ये बाई 1 मिनिट या ना. त्या बाया शरमतातच. काय करा पप्पू. तुम्ही मस्त बजेट बसता. एक राधा गजाचा आवाज बाई सारखाच आहे. नाही लोकांनी वाटते महाराज बाई ठेवली. मी काय त्यातला आराम करून महाराज आहो. ते महाराज मध्ये काही तुम्ही द्या.
तुम्ही ठरवा वाचा परमेश्वर आहे का असेल तर तो दिसत का नाही असेल तर त्याचा माझ्या सुखदुःखाची संबंध का लय मोठं जोरदार पुस्तक आहे तुम्हाला काही सांगायची गरज नाही तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे कोणी लग्नीले मधात उठायचं नाही 10 वाजता बंद करणार पाणी हळवा पाणी फिरवा तुझ्या सगुण म्हणू माझ्या भावांनो आज या माझ्या शब्दानिमित्त 25 डिसेंबर ते 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आहे हो कॅमेरामन बस झालं बाहेरच्याकडे अरे बस झालं ना त्या म्हाताऱ्या बाईकडे काऊन नाही जात तुम्ही चांगलं चांगलं फेसबुक दिसलं की आलं लक्षात मी माफी मागतो मला मनोरंजनातून व्यंजन चालते म्हणूनच तर अथे 55 वर्षापासून चालून राहिलो मार्केटमध्ये का याची गरज आहे याची नितांत गरज आहे नाही तर लोक भाषण ऐकतच नाही माझ्या छप्पतनं नाही ऐकत हे तर ठाकरे महाराजचं आहे भागवत नाही तर परवा आहे का आता काय सांगू परवा गेलो 12 बाया होत्या 4-5 माणसं होते ते मुक्कामी आलं लक्षात काय विचारता महाराज चांगल्या गोष्टीकडे वळत नाही बरं दारू पिणं शिकवा लागते का नाही आता मी लघवीले जायला गाडी थांबवतो मला ड्रायव्हर बरोबर जागा पाहून थांबवते मार खायचा टाइम नाही यायला पाहिजे मग राठोड साहेब तिथं उतरलो तर मला आदत आहे भिंगरी दारू आहे की भिंगरी जे पेतात त्याच्या मागून भिंगरी बॉबी मग माई आदत आहे शिशीचं झाकण काढतो खिच्यात ठेवतो शिशा थोडे राहतात दिसल्या नाही हसतातच इतके देवळे आता हे तुमच्या भागातले लोक पिकणे अत्यंत निर्व्यसनी आणि तेही असाल तर तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं पण करा तिच्या दुधाचा अपमान करून तुमचं जर जीवन जर नाही सुखी झालं पुढच्या वर्षापर्यंत तर मला जोडे मार्ग चपला मारा शपथ न सांगतो मायच्या इमानानं देवीदास बाबाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही देवीदास बाबाले दारू बिडी तंबाखू खर्रा काही लोक पहिले दुसऱ्या बाईशी संबंध आहे दररोजचे लफडे आहेत बरं माणसं नंबरी आहेत असं नाही बाया बी बोलत्या कोणाचा त्याचंही इंस्टाग्रामवर आपलं एका बाईनं प्रेम केलं ड्रायव्हरवर त्याने बोलावलं दरवाजा मागचा उघडा ठेवला आला तो त्यानं नवऱ्याला गळफास दिला रात्रभर त्याच्या बॉडी जवळ झोपली हे काही इसवी सन 5000 वर्षाच्या अगोदरची घटना नव्हे हे सत्य कथा आहे हे पोथीतली नाही 8-5 नगर होते त्याच्या मायची खतखत नाही 8-8 नगर भारताच्या नगरच्या काही कुठे एक होता राजा त्यानं खाल्ला होता मग काय बाबू हे घटना आता 8 दिवसाच्या अगोदर आली पेपर मध्ये त्या ड्रायव्हरनं गळफास दिला आणि त्याला मारून टाकलं हे रात्रभर मेलेल्या मुर्द्यासोबत झोपली आणि दिवस निघाला बापाला कळलं मुलगा गेला बाप पागल झाल्यासारखा करे पण पाहिली भरते बाबू तुम्ही लक्षात घ्या पाप कुठेही करा
सत्याचा वादी आहे परमेश्वर हुशारी करा तुम्ही पण पकडल्या जाता पुढे ऐका काय भयानक झालं बोले सद्गुरु देवीदास महाराज की काय झालं बाबू अटॅक आला त्या बाईनं सांगितलं नवऱ्याले अटॅक आला तिले वाटे मी काही उच्चारी केली अटॅक कायचा त्याचे कपडे काढले आंघोळ करायसाठी मशालात मिळाले कपडे काढले तर त्याच्या गळ्यावर दोरीचा वन दिसला दुःख सांगावे वन दिसला त्या गावातल्या लोकांनी ते बॉडी आणण्याची थांबवली पोलीस स्टेशनले रिपोर्ट दिला मग त्या बाईनं तिने विचारलं सांग खरं काय झालं मग तिनं सांगितलं इंस्टाग्रामवर त्याचं माझं प्रेम झालं म्हणून बायाईनं पोरीनं सावधान माझ्या इमानानं सांगतो थोडा घसरला पाय रडशीर जन्म भरी येथेच घर येथेच घर लपशीर कोठवरी तुकाराम दादा विकाच्या यायचं लग्न केलं बायको होती पण मरेपर्यंत बायकोले बायको नाही म्हटलं येईन हे 90व्या वर्षी गेले तुकाराम दादा गीताच्या आणि यायची बायको 92 वर्षाची होऊन गेली पण तिले मायचा दर्जा द्यावा आपल्याला सुंदर पत्नी असूनही आपण दुसऱ्या बाईकडे नजर टाकतो एक बडतर्फ पोलीस वाला होता चिमूरची घटना 500 वर्षाच्या अगोदरची नाही चिमूर जिल्हा चंद्रपूर त्या बाईचं कॉस्मेटिकचं दुकान होतं ते हा तिथं त्या पोलीसवाल्याचं प्रेम होत त्यानं नागपूरला बोलावलं आणि तिनं त्याच्या म्हटल्यानं ऐकलं नाही तिला गळफास देऊन मारून टाकलं म्हणून सांगतो माझ्या भावांनो देवीदास बाबाचं दर्शन केलं ना करेक्शन करा याचं नाव आहे दर्शन नाही तर दर्शन कसं राहते बाया काही बाया माणसं दुसऱ्याला दाखवते नवरा मेल्यावर कबरले हवा घालून राहिली एकदम मशाना लोकांनी विचारलं बाई तू पतिव्रत आहे खूप पतिव्रत आहे नवरा मेल्यावर हवा मारून राहिली कबरले त्या ते माती लावत नाही मातीत गाळल्यावर त्या कबरले मग ते बाई म्हणे पतिव्रता वगैरे नका म्हणू हे हवा काऊन मारून राहिली म्हणे मा कारण माय दुखणं अलग आहे म्हणे कसं मा नवरा दवाखान्यात बिमार होता तेव्हा मला सांगतो मी मेल्यावर माई कबर सुकेपर्यंत तू दुसरं लग्न करू नको आता हा मरून किती दिवस झाले मी किती दिवस वाटतो म्हणून कधी सुकन म्हणून मी हवा मारून राहिलो आलं लक्षात डेकोरेशन करू नका द्यायचं आहे ते एखाद्यानं उभं राहा मी आजपासून दारू पिणार नाही 10-20 हजार लोक आहेत काच चाटता एखाद्यानं तर दारू बंद करा की मी आजपासून पेणार नाही मा बायकोने विधवा करणार नाही किती बाया उभं करू मी सांगा ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला येईल म्हणून दाखवू दे मा बहिणीने ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला त्या 2 बायानं उभं राहा तुम्हाला शपथ आहे देवीदास बाबाची चक्कन उभी राहा चालतो नको खाऊ नको पुरी हिरे धाबो खाली हिरे कोंबड्यावर आली शिडी बसणं सीजन झाला काय त्या माहिती झाले कशी करतो दूध द्या बाई बस दोघीच जणी या इकडे दोघी जणी याईले खरा देवीदास बाबा ये ना मायो त्यात हिंमत केली साडी घेऊन जाय सत्कार देवीदास बाबा संस्थान कडून
मी बाबू या नितीन भाऊ शिंगतवारजींना विनंती करतो त्यांनी या माऊलीचा सत्कार या ना उठली काय त्याच्यातून तुले तर पतंजली करायचं कामच नाही सत्य पाळले काही असे हातपाय हलवायची गरज आहे का वावरात दमके घेतली की पुरा जाग्यावर येते हे करत काहीच नाही या जिंदगीत कोणता व्यायाम नाही मालूम मला व्यायाम हाच आहे नितीन भाऊ शिंगतवार आहेत काय असतील तर का कोणी असन जैन मंडपाचा खर्च केला कमल किशोर ठाकरे भूता आहेत का आता ना अजून तुम्हाला सोपी आहे ना कोणी लौकिकरता खर्च येते तुम्ही ठाकरे आहात तुमचं चांगलं मार्केट आहे उद्धव गटात जा की शिंदे गटात बाळासाहेब म्हणतात तुमचं लक्ष्मीनारायण कृषी ट्रेडर्स आहे ते बी बियाणे तुम्ही विकता मग धान्य विकत घेता मग खरं सांगा इमानदारीने ठाकरे भाऊ तुम्ही तर सत्याचे पुजारी आहे पिकवणारा सुखी आहे की विकणारा खरं सांगा इमानदार आपण भाऊ भाऊ आहोत ठाकरे सत्यपाल आपण बहुजन समाज आहोत खरं सांगा कोण सुखी आहे या जगातला रिपोर्ट तुमची गोष्ट ते अवघड चालू आहे जनरल सुखी दोघही नाही विकत घेणाराही नाही विकणाराही नाही बरं कृषी सेवा केंद्रावाला सुखी आहे की शेतकरी कृषी सेवा केंद्रावाला दुसऱ्यावर लोटलो तुम्ही आणि आपल्याकडे बाजूने ठेवलं अरे वा व्यापारी त्याच नाव भक्ती करू का पोटावर व्यापार करता आणि देवीदास बाबांनी तुमचं सहकार्य तुमच्या दोघांच नाही अजून एक आहे ना तुम्हाला मारवाडी आहे का पुतळा पुतळा ना मारवाडी मोठे उच्चार तुम्ही बरोबर त्याच्या अंगाला अंग नाचत जा मारवाडी दिसला की अंगाले अंगाचा लक्ष्मी वाद करते बँकेचा साहेब दिसला कॅशियर की अंगाच्या अंगाले अंग लावा फक्त लेडीज कॅशियर असली तेव्हा नाही लावा साडी या आईने आई किती वर्ष झाले मागा गेले बोला बोला माहिती 9 वर्ष 9 वर्ष दारू तर पारे पेणारे हो तुमच्या माईच्या दुधात किती दिवस दारू टाकतात आता या माईची काय गलती आहे दोघीची दोघी नाही याच्यात 1000 बाया आहेत पिदाळ्याच्या बायका मेलेल्या आहेत नवरी मेलेल्या आहेत त्या माईची लेकरं किती आहेत टाकू बोला माहिती बोला मुलं बाळं किती आहेत 5 मुली आहेत 5च त्यांना तर 10-12 पैदा करावं लागत होते मग मारावं लागत आता सांगा त्या बाईनं काय करा तिथेही विचार नाही केला होता धन्य माय तू साडी दे ठाकरे भाऊ ठाकरे भाऊने विचारतो आपण 1 मिनिट टाकू ठाकरे भाऊ हुशार आहे बोला बोला 2 आहेत की 3 तुम्हाला 2च आहेत माझं 3 आहेत तेही पोरगी झाली म्हणून तुम्ही कोशिश सुरू ठेवली की त्या जमलं रामाला किती होते ठाकरे भाऊ प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र बोला 2 लेकरं 2 होते तुम्हाला किती राम का नाम बदनाम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सिंगतवार आले का तिकडे बरं जाऊ द्या राठोड साहेब तुम्ही आहे जरा मा अंगाला अंग लावा जरा माझी हालत बनवा तुम्ही चांगलं भाषण देताना माय बापाचं मंदिर बांधू नका पण झाडं लावा दारू पिऊ नका झाडे लावा नाही रे अजून झाडे लावा देहदान अवयवय दानही सांगता मा बायकोचं केलं नाही व्यसन मुक्तीचंही काम करतात म्हणून
दर्शन दे भगवंता. अरे दोन्ही पाल उभे राहिल्यावर देव मला ऐकणार नाही.